नमस्कार. द सोल कनेक्शन चॅनलवर आपलं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे का की आपण आपल्याला जे आजार होतात कुठल्याही प्रकारचे फिजिकल किंवा मेंटल इलनेसेस, एक्झाम्पलच घ्यायचं तर बीपी आहे, ऍसिडिटी आहे, स्टमक इश्यूज आहेत किंवा हार्ट इश्यूज आहेत, लंग्सचे इश्यूज आहेत, मेंटल इलनेसेस आहेत, एन्झायटी, डिप्रेशन, फिअर, हे सगळे आजार आपल्याला जेव्हा होतात मग आपण जेव्हा सिम्पटम्स दिसायला लागतात आपण लगेचच डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडनं औषध आणतो, आयुर्वेदिक म्हणा किंवा होमिओपॅथी म्हणा किंवा ॲलोपॅथी, आणि मग त्याची ट्रीटमेंट सुरू होते. आणि जेव्हा हे आजारांची लक्षणं ही फार वाईट असतात, बीपीची लक्षणं फार वाईट आहेत, हार्ट इश्यूजची लक्षणं फार वाईट आहेत, त्याच्यामुळे ट्रीटमेंट तर सुरू होते पण आपली फिअर, एन्झायटी आणखीन वाढते, परिवाराला त्रास, टेन्शन यायला लागतं, एक आर्थिक बर्डनही आपल्या पॉकेटवर यायला लागतं की ट्रीटमेंटचा जो खर्च आहे तो. मग ही चेन बनते सगळ्या टेन्शन्सची. म्हणजे पहिले टेन्शन्स होते म्हणून आजार झाले आणि आजार झाले म्हणून परत नवीन टेन्शन. तर तुम्हाला याची कल्पना आहे का की आपल्या ग्रंथांमध्ये याचा रेफरन्स आलेला आहे आणि आयुर्वेदामध्येही सांगितलेलं आहे, मेडिकल सायन्सही सांगतं की हे सगळे आजार आपल्या शरीरामध्ये ऑर्गन्सच्या आत निर्माण होण्यापूर्वी ते आपल्या सूक्ष्म शरीरांमध्ये निर्माण होतात. आणि मग ती सूक्ष्म शरीरं कोणती, ती कशी काम करतात आणि सूक्ष्म शरीरामध्ये आजार कसे होतात, आपली जे विचारसरणी असते, सतत 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 केलेले जे विचार असतात, टेन्शन म्हणा, स्ट्रेस म्हणा, फिअर, एन्झायटी, डिप्रेशन किंवा बॅड मेमरीज किंवा करंट कंडिशन मधनं जाताना अचानक निर्माण होणाऱ्या मनस्थितीचा हळूहळू जसं झाडामध्ये आपण एखाद्या प्लांटला पाणी घालतो आणि ते कसं हळू झिरपत मुळापर्यंत जातं आणि मुळातनं ते फळांपर्यंत, पानापर्यंत, फुलांपर्यंत पोहोचतं, अगदी तसंच आपण रोज थोडं थोडं टेन्शन, थोडं थोडं एन्झायटी, थोडं थोडं फिअर आपल्या शरीरामध्ये घालत असतो आणि त्याच्यातनं आपण सूक्ष्म शरीरामध्ये जेव्हा ते भयंकर लेवलवर साचतं, हळूहळू ते आतमध्ये झिरपायला लागतं, ऑर्गन्स पर्यंत जातं आणि मग सिम्पटम्स स्टार्ट होतात खूप जास्त झाल्यानंतर. तर थिअरी हे सांगते, आपली वैदिक थिअरी, मेडिकल सायन्सची थिअरी हे सांगते की आपल्याला आजार आपल्या सूक्ष्म शरीरात पहिलेच होतात, आधीच होतात, काही महिने किंवा वर्ष आधी. आणि मग एक खूप जास्त एनर्जी स्टॅग्नंट झाल्यानंतर ते हळूहळू आपल्याला ऑर्गन्स मध्ये सिम्पटम्सच्या फॉर्म मध्ये आपल्याला जगण्यामध्ये दिसायला लागतात. ठीक आहे. तर आपण म्हणू आता मग ह्याचं करायचं काय, तर ह्याच्यावर इलाज आहे. आपल्या ज्या सूक्ष्म शरीर आहेत, आपल्याला वाटतं की आपण एकच शरीर घेऊन आलो, हाडामासाचं हे जे आहे दिसतंय आपल्याला, चमडीचं आणि रक्त मांसाचं जे शरीर आहे तेच आपल्याला दिसत असतं, त्यामुळे आपण त्याच्यावरच विश्वास ठेवतो. पण आपल्याला अजून सटल सूक्ष्म शरीर पण आहेत आणि ती जास्त पॉवरफुल आहेत. तर त्याचा अभ्यास मी गेले अनेक वर्ष ह्याचे अभ्यास मी घेते आहे, सेशन्स घेते आहे, प्रोग्राम कोर्सेस घेते आहे आणि त्याप्रमाणे मराठी बॅच मी आता माझी 5वी-6वी बॅच आहे ती सुरू होतीये. तर ह्याच्यामध्ये आपण सर्व शरीरांचा अभ्यास, मग ती कोणती शरीरं आहेत, तर ह्या सगळ्याचा अभ्यास आपण करतो. तर जेणेकरून आपल्याला रोगाचं मूळ कारण कळेल. असं कळल्याने, रोगाचं मूळ कारण, रूट कॉज कळल्याने आपण त्याला डॉक्टरच्या पर्यंत, दरवाजापर्यंत न खेचता, म्हणजे रोग निर्माण पूर्ण होईपर्यंत वाट न बघता त्याला आधीच राईट टाइमला, राईट मोमेंटला आपण त्याच्यावर रेग्युलेशन करून आपल्या इमोशन्स, थॉट, फिलिंग्स आणि डिझायर्स, कधी कधी हे पाहिजे ते पाहिजे, तर ह्याचा जो स्ट्रेस आपण अननोईंगली क्रिएट करतो त्याचा अर्थ आपल्याला कळण्यासाठी मी जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल्स दिलेले आहेत कोर्सचे, त्याच्यामध्ये सिक्रेट्स ऑफ द बॉडी नाव आहे कोर्सचं, त्याचे पूर्ण डिटेल्स की काय काय आपण करणार आहोत आणि माझा कॉन्टॅक्ट नंबरही मी देते आहे, स्क्रीनवर दाखवला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. तुम्ही नक्की मला संपर्क करा आणि
जाणून घ्यायचा प्रयत्न करा की आपल्या सगळ्या जीवनातल्या अडचणींचं कारण काय आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच.